अशोकनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र धुळखात. अशोकनगर बसस्थानकाजवळील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले विरंगुळा केंद्र धुळखात पडले आहे. येथील अतिक्रमण काढत परिसर स्वच्छ करत विरंगुळा केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशोकनगर परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ कामगार व नागरिकांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले होते. सध्या या केंद्राला अतिक्रमणाचा विळखा बसला असून केंद्रातील साहित्य व काचा फुटल्या आहेत. आतमध्ये धूळ पसरली आहे. केंद्राभोवतीचे अतिक्रमण काढत परिसर स्वच्छ करावा व ज्येष्ठांसाठी पुन्हा हे केंद्र सुरू करत मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, सार्थक नागरे, रवी पालवे, संजय पाटील, उत्तम पवार, प्रशांत खैरनार, प्रभाकर खैरनार. जे विरंगुळा केंद्र आहे ते बऱ्याच दिवसापासून धूळ खात पडलं, तर आमचं असं म्हणणं आहे वरिष्ठ जे बसणार आहे त्यांच्यासाठी स्वच्छ करून आणि त्यांना ओपन करून द्यावा बसायसाठी. आता बऱ्याच दिवसापासून प्रशासनाचं पण लक्ष पाहिजे. हे बांधून आणि बंद करून ठेवलं, त्याची किती वाईट अवस्था आहे. एवढं म्हणून मी थांबते. हां, बोला बोला, तुमचं नाव सांगा. हां, बोला. एक विरंगुळा जे कार्यालय बांधलंय ते सर्व घाण झालेलं आहे. इतकी काही घाण झालेली आहे का तिथे कोणी सुद्धा बसू शकणार नाही. प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा. म्हणजे आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळ येतील ही सर्वांना हीच विनंती. ओके. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अशोकनगरच्या आपल्या भाजी मार्केटच्या शेजारी स्वर्गीय सुदामदादा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याची मागणी केली होती. महापालिकेने ती मागणी मान्य केली आणि विरंगुळा केंद्र हे नवीन वास्तू या ठिकाणी महापालिकेच्या निधीतून चालू झाले. परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण, फक्त आतमध्ये सर्वत्र कचरा, घाणीचं साम्राज्य, पुढे फरशा तुटलेल्या, पुढे त्याची डागडुजी, भरपूर असे घाणीचं साम्राज्य आतमध्ये पसरले. या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे 1-2 दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे याची आम्हाला त्वरित इथे उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी व त्यांचा जो वेळ आहे, जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना घरात जास्त वेळ जात नाही, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासाठी वर्तमानपत्र असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं, छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही पुस्तकं आहे, त्यांचा अभ्यास, इतिहास जो आपण म्हणतो, त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बसण्याची विनंती आमच्याकडे केली. आम्ही आज ताबडतोब त्याची सर्व स्थानिक पत्रकार असतील यांना प्रेस नोटसाठी त्यांच्याकडे मागणी केली अधिकाऱ्यांकडे. अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं, त्वरित याची साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावं. तसे न झाल्यास त्वरित ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी आम्ही आंदोलन बसू असा महापालिकेला इशारा देतो. तर ते वापरण्यात यावं म्हणून माझी पण इच्छा आहे की त्याचा देखभाल कराल, एवढं सांगून माझी धुळखात पडलेलं आहे सगळं. हे विरंगुळा केंद्र त्यांच्या उपयोग येईल. सकाळी दुपारी एक चर्चेचं केंद्र सुद्धा म्हणत आहे. लोक चर्चा करता इथं काय घडतं, कसं चाललंय, काय चाललंय. मी नगरपालिकेला जेवढे पण आपले नगरपालिकेचे जेवढे पण साहेब आहे, मी सर्वांना विनंती करतो इथे लक्ष द्यावे व आमचे जेवढे पण वरिष्ठ आहे. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.